नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे. तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो. मी फक्त तुझाच. भाग 7. मागील भागात आपण पाहिले. शरद म्हणतो, काय झालं? सेजल कसला विचार करत आहे? तर सेजल म्हणते, नाही, काही नाही. जर तुला आणि बाबांना असं वाटत आहे की अंगठी परत देऊन आपण त्यांना नकार द्यावा, तर मी कसलाच विचार करणार नाही. असे बोलून ती आपल्या बोटातील अंगठी काढून शरदला देत म्हणते, माझ्यासाठी सर्वप्रथम माझं कुटुंब आहे आणि त्यांचे निर्णय. आणि ते दोघेही घराच्या बाहेर पडून आपल्या गाडीत बसतात आणि बाहेर निघून जातात. शरद हा गाडी चालवत असतो तर सेजल ही त्याच्या बाजूला विचार करत बसलेली असते. शरद म्हणतो, सेजल, मी तुझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही. त्यावर सेजल देखील म्हणते, हो शरद, मला देखील माहिती आहे. शरद पुढे सेजलला म्हणतो, आज मी त्या विराजचा एक वेगळा चेहरा पाहिला. तो खूपच ॲग्रेसिव्ह, डॉमिनेट आणि अहंकारी व्यक्ती आहे. तो तुझ्यासाठी बरोबर नाही. तू शांत, इंट्रोवर्ट आहे. असे बोलत असताना सेजलला विराजचं म्हणणं आठवतं की त्याने सेजलला म्हटले होते की मी खूपच इगोइस्टिक, डॉमिनेंट आणि अग्रेसिव्ह व्यक्ती आहे. पण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तर मरेपर्यंत त्याची साथ देतो. ती याच विचारात असते. आता पुढे आपण पाहतो सुजाता या दीपाली विनम्र यांना बोलायला आलेल्या असतात. त्या खूपच चिंतेत असतात. त्या विनम्रला म्हणतात, मी तुम्हाला काय सांगू, विराज देखील तुमच्या या निर्णयाने खूपच दुखावला आहे. जेव्हा मी त्याला तुमचा निर्णय सांगितला तेव्हा तो खूपच दुःखी होऊन घरातून बाहेर पडला. मला माहीत नाही तो कुठे गेला आहे आणि तो फोन देखील उचलत नाही आहे. मला काहीच नाही समजत. असे बोलत ते आपल्या डोक्यावर हात मारतात. त्यावर विनम्र हे तिला म्हणतात, हेच तर गोष्ट आहे सुजाता, ज्या आम्हाला पण परेशान करत आहे. आम्ही सेजलवर खूपच प्रेम करतो. आम्हाला नाही पाहिजे की तिला गरम हवेचा चटका लागो आणि विराज हा तर खूपच गरम दिमागाचा आहे. तो खूपच लवकर रागात निर्णय घेतो. मला माहीत आहे तुझ्या लाडाने तो असा झाला आहे. फक्त याच काही गोष्टी आहे ज्या आम्हाला इन्सिक्युअर करत आहे. त्यावर सुजाता या देखील म्हणतात, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात विनम्र भाऊ. असाच आहे माझा विराज. पण त्याची अशी एक खूबी आहे जी त्याच्या अशा विशिष्टपणावर भारी पडू शकते. तो जर एखाद्यावर मनापासून प्रेम करतो तर तो शेवटपर्यंत त्याच्या मनावर राज्य करतो. त्यावर विनम्र हे सुद्धा त्याला म्हणतात, आय एम सॉरी सुजाता, पण हा आमच्या कुटुंबाचा खूपच विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. आम्ही आता तर सेजलसाठी एक चांगल्या रिश्त्याची वाट पाहून आहे. त्यांच्या अशा बोलण्यावर सुजाता यांचे मनच बसून जाते. तिकडे आपण सेजल आणि शरदकडे पाहतो. शरद आणि सेजल हे दोघेही सेजलच्या आवडत्या धाब्यावर पोहोचतात. सेजल आणि शरद दोघेही गाडीच्या बाहेर उतरून धाब्याच्या दिशेने जात असतात. तेव्हा ते दोघेही पाहतात विराज हा त्या धाब्यावरील बाजावर एकटक कसला तरी विचारात बसला आहे. सेजल ही त्याला लांबूनच पाहत असते. त्याला पाहताच सेजल ही त्याच्याकडे जाते. शरद देखील तिच्या पाठोपाठ जातो. सेजल ही त्याच्या समोर जाऊन उभी राहते आणि तिला आतूनच थोडासा आनंद होत असतो. आणि विराज देखील आपली मान वर करतो तेव्हा त्याला समोर सेजल ही उभी दिसते. त्याला विश्वासच नव्हता बसत की सेजल ही समोर आहे. तेवढ्यातच तिच्या बाजूला शरद हा येऊन उभा राहतो. विराज देखील बाजावर उठून उभा राहतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो. सेजल आश्चर्याने म्हणते, विराज तू इथे? त्यावर विराज तिला उत्तर देत म्हणतो, का यामध्ये एवढे आश्चर्यचकित होण्याची काहीच गरज नाही. मी इथे येऊ शकत नाही का? त्यावर शरद म्हणतो, नाही, तसं काही नाही. ॲक्च्युली ही जागा हिला खूपच आवडते. त्यावर विराज हा म्हणतो, म्हणूनच मी इथे आलो. मला देखील सुकून भेटला. असे बोलून तो सेजलकडे पाहतो आणि सेजल देखील स्माईल करते त्याच्या उत्तरावर. आणि विराज हा तिच्याकडे पाहत आपल्या निर्णयाचा पस्तावा करत असतो. तर सेजल ही शरदला म्हणते, शरद तू घरी जा, मी येईल थोड्या वेळाने विराजसोबत. तिच्या अशा बोलण्यावर विराजला खूपच खुशी झाली होती आणि शरद यावर स्माईल करत म्हणतो, ठीक आहे, मी जातो, करा तुम्ही तुमचा टाईम स्पेंड. असे बोलत तो आपल्या घराकडे निघून जातो. तर विराज हा सेजलच्या डोळ्यात पाहून सेजलला त्या बाजूवर बसायला सांगतो आणि दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात पाहून दोघेही एकांतात वेळ घालवण्यासाठी तिथून वॉकला निघून जातात. दोघे रस्त्याने चालत असताना तर विराज हा चालता चालता सेजलच्या समोर येऊन उभा राहतो आणि तो आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी सेजलच्या डोळ्यात पाहतो आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणतो, सेजल
तुला माहिती आहे, जेव्हा मी एखाद्या गोष्टीला हासिल नाही करू शकलो तेव्हा मला खूपच राग येतो आणि जेव्हा माझा राग हा शांत होतो तेव्हा मी आपल्या शांत डोक्याने आणि मनाने स्वतःला प्रश्न विचारतो, ही गोष्ट खरंच अशी आहे की ज्याच्यामुळे मी राहू शकत नाही? त्यानंतर जे माझ्या मनातून मला उत्तर मिळतं तेच ठीक असतं. त्यावर सेजल त्याचं बोलणं शांतपणे ऐकत होती. ती म्हणते, मग तुम्ही मला इथे हे बोलण्यासाठी आणि विचार करण्यासाठी आणले आहे की तुम्ही माझ्या विना राहू शकता का नाही? त्यावर विराज हा पटकन उत्तर देत म्हणतो, हो अगदी बरोबर. आणि माझ्या मनाने सुद्धा हेच मला उत्तर दिलं की मी तुझ्या विना राहू शकत नाही. आणि जसे हे उत्तर माझ्या मनाने मला दिलं तेव्हाच मला माझ्या कानात तुझा आवाज ऐकू आला. हे बघ सेजल, मला माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबतच घालवायचं आहे. असे बोलून विराज हा आपले डोळे पुसतो. त्याला असे डोळे पुसत पाहत सेजल म्हणते, विराज, तुम्हाला माहीत आहे तुम्ही सर्व जे मला सांगत आहात त्याला काय म्हणतात? त्यावर विराज तिला विचारतो, नाही माहीत, तूच सांग. त्यावर सेजल ही थोडा वेळ काही न बोलता म्हणते, मग सेजल ही तुमचं प्रेम स्वीकारते. तिचे हे उत्तर ऐकून विराज हा खूपच खुश होतो आणि सेजलला म्हणतो, सेजल, मला खूपच आनंद झाला की फायनली मला जे तुझ्या तोंडातून जे शब्द ऐकायचे होते तू ते बोललीस. त्याचा हा आनंद पाहून सेजल देखील खूपच खुश असते. विराज हा म्हणतो, चल मग जाऊया. असे बोलून ते दोघेही आपल्या गाडीत बसतात आणि ते दोघेही गाडीमध्ये बसून निघून जातात. तर आपण तिकडे सेजलच्या घरी पाहतो. सुजाता ह्या दीपाली आणि विनम्र यांना खूपच विनंती करत असतात की लग्नाला नकार नका देऊ. तर दीपाली त्यांची रिंग त्यांना परत करत असतात. तेवढ्यातच घरामध्ये शरद येतो आणि शरद ती रिंग सुजाता यांना देताना पाहून म्हणतो, आई, ती रिंग परत देण्याची काहीच गरज नाही. ती रिंग सेजलच्या हातात चांगली दिसते. यावर सर्वजण हे हरबळतातच. शरदकडे पाहत असतात. शरद हा त्यांना म्हणतो, जेव्हा मुलगा आणि मुलगी दोघेही लग्नासाठी तयार आहे तर आपण का त्यांना दूर करतोय? यावर शरदच्या अशा बोलण्यावर सुजाता यांचे टेन्शन कमी होते आणि त्या चेहऱ्यावर हसू आणत शरदकडे पाहत असतात. शरद हा त्यांच्या सर्वांच्या ताणावलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणतो, काय यार, तुम्ही इथे लग्न मोडायच्या गोष्टी करत आहात आणि ते तिकडे दोघे एकसोबत बसून लग्नाच्या गोष्टी करत जेवण करत आहेत. त्यावर सुजाता या खूपच खुश होतात आणि बाकी सगळे देखील. ते सगळे आपले हात जोडून देवाला धन्यवाद म्हणतात. धन्यवाद देवा या सर्वांसाठी. आणि दीपाली आणि सुजाता या दोघेही आनंदाने एकमेकांच्या गळ्यात पडतात. संध्याकाळची वेळ. विराज हा गाडीतून आपल्या घरी सेजलला ड्रॉप करायला चाललेला असतो. सेजल त्याला म्हणते, विराज, तुम्ही सर्व काही विचार केला आहे ना? त्यावर विराज हा तिला म्हणतो, ऑफकोर्स सेजल, तू म्हटली 6 महिने तर मी त्यावर सहमत झालो. मी तुला म्हटले आहे मी तुझे सर्व म्हणणे ऐकेन. त्यावर सेजल ही थोडीशी अडखळत म्हणते, विराज, मी काय म्हणत होते, आता सध्या आपण साखरपुडा करून घेऊया. मला माझे मास्टर्स देखील कंप्लीट करायचे. त्यावर विराज हा तिला म्हणतो, नाही सेजल प्लीज, लग्नाला मी अजून वाट नाही पाहू शकत. प्लीज आपण दोघेही थेट लग्नच करूया. असे बोलत असताना विराजच्या डोळ्यामध्ये खूपच नम्रता दिसत होती. त्यामुळे सेजल ही देखील त्याच्याकडे पाहत स्माईल देते. तर दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सेजल यांचे घर संपूर्ण लाईटाने आणि फुलांच्या आसराने सजवलेले आहे आणि सर्व जवळचे काहीचे मोजके भावनेत इथे उपस्थित आहे. सेजलच्या मैत्रिणी देखील तिथे आल्या आहेत. तेव्हाच आपल्याला सेजलच्या रूममधून सेजल ही लग्नाच्या गेटअपमध्ये बाहेर पडताना दिसते. तिने खूपच छान मेकअप केला होता. विराज देखील खाली हॉलमध्ये लग्नाच्या कपड्यांमध्ये तिची वाट पाहत असतो. पंडित देखील आलेला असतो. यावरून आपल्याला समजते की सेजल ही डायरेक्ट लग्नासाठी तयार झाली आहे आणि आता विराज आणि सेजलचे लग्न लागणार आहे. सुजाता या खूपच खुश होत्या की विराजला जे हवं होतं तेच घडत आहे. लग्न खूपच घाईत असल्यामुळे दोन्ही कुटुंबाने अगदी सिंपल पद्धतीने 4 चौघातच लग्न पार पाडायचं ठरवलं होतं. तर थोड्याच वेळात सेजलच्या मैत्रिणी या सेजलला हॉलमधून आणतात आणि सेजल ही विराज समोर जाऊन बसते. दोघेही खूपच खुश होते, पण जास्त करून विराज. पंडित हा मंत्र बोलायला सुरुवात करतो आणि विराज हा सेजलला मंगळसूत्र घालतो. तेव्हा शरद हा खूपच छान पद्धतीने वरून फुलांचा वर्षाव करतो आणि विराजने सेजल हे दोघे एकमेकांना हार घालून एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि अशा पद्धतीने साखरपुडा न होता घाईतच दोघांचे अगदी सोप्या पद्धतीने लग्न हे पार पडते. लग्न पार पडल्यावर सेजल ही आपल्या मैत्रिणीसोबत तिच्या अंगणात गप्पा मारत असते. सेजलच्या मैत्रिणी दिव्या ही तिला म्हणते, तू तर आम्हाला सांगितले होते की तू या लग्नाला नकार दिला आहे, मग आता हे सर्व काय साखरपुडा न होता थेट लग्नच? त्यावर तिथे बसलेली दुसरी मैत्रीण शीतल तिला म्हणते, काही नाही दिव्या, हे सर्व आपल्यापासून हिला लपवायचं होतं. असं होऊ शकतं का? विराजांना कोणीही मुलगी लग्नासाठी नकार देऊ शकते? तर दिव्या ही म्हणते, खरं सांग सेजल, तू काय जादू केली आहे की काय? तो विराज हा तुझा दिवाना झाला आहे.
त्यावर त्या सर्वजण हसायला लागतात आणि सेजल म्हणते, काय तुम्ही पण काहीही बोलायला लागाल? कोणाच्या मनामध्ये आपल्यासाठी केव्हा प्रेम जागं होईल ते कोणालाच माहीत नसतं. एवढ्यातच तिकडे विराज येतो आणि सेजल पुढे बोलते, हे आमच्या दोघांचं भेटणं देवाच्या हातात होतं आणि आपल्याला काय माहीत असतं की कोणी अशी व्यक्ती आपल्यावर प्रेम करत असेल. हे सर्वजण तिचं बोलणं विराज हा ऐकतो आणि त्या सर्वांचे लक्षही विराजकडे जाते. सर्व मैत्रिणी हा विराजचा हात खेचत त्याला सेजलच्या बाजूला बसवतात आणि विराज हा त्यांना म्हणतो, हे बघा, नशीब हे देव नाही ठरवत, तर नशीब हे आपल्याला स्वतःच्याच हातात असतं. त्यावर सेजल ही त्याला म्हणते, विराज हे काय बोलत आहात? त्यावर विराज म्हणतो, मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवतो तेच बोलतोय, ज्या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या आहेत. माझं असं मानणं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही होतं ते आपल्याच प्लॅननुसार होतं. जर तुम्ही प्लॅन केला असेल तर ती गोष्ट होईल. त्याच्या अशा बोलण्यावर सेजल ही त्याला प्रश्नार्थक नजरेने एकटक पाहत असते. विराज हा पुढे बोलतो, तुम्हाला काय पाहिजे काय नाही हे सर्व डिसाईड करणं तुमच्याच हातात असतं. आणि त्याच्या अशा बोलण्या सेजलच्या सर्व मैत्रिणी त्याला म्हणतात, अरे वा, तुम्ही खूपच कॉन्फिडंट आणि जीवनामध्ये फोकस दिसत आहात. याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अचिव्हमेंट असतील. तर आम्हाला देखील सांगा तुम्ही काय मिळवले आहे आपल्या जीवनात? ज्यावर विराज हा म्हणतो, सेजल, मी माझ्या जीवनात सेजल मिळवली आहे. सेजल देखील लाजायला लागते. विराज म्हणतो, खरं तर माझ्या अचिव्हमेंट्सची लिस्ट ही खूपच मोठी आहे, पण मला सेजलशिवाय काहीच दिसत नाही. मला वाटत नसेल तर सेजलला विचारा. ती माझ्यासोबत लग्नासाठी तयार नव्हती. तिने मला सरळ तोंडावर नकार दिला होता, पण मी सेजलला माझे बनवलेच आणि तिला हासिल केलं. असे बोलून तो सेजलच्या डोळ्यात पाहत असतो आणि सेजलच्या मैत्रिणी ह्या तो दोघांना पाहत असतात. तर दिव्या म्हणते, बरं आम्ही निघतो, तुम्ही असेच एकमेकांच्या डोळ्यात बघत बसा. असे बोलून त्या सर्व मैत्रिणी उठतात आणि तिथून निघून जातात. तिथून गेल्यावर विराज आणि सेजल हे दोघेही तिथे एकटेच असतात. तर सेजल ही उभी राहून तिथून जात असते, तर विराज हा तिचा हात पकडतो आणि स्वतः देखील जागेवरून उठतो आणि सेजलचा हात आपल्या हातात घेत तिच्या हातावर किस करतो. यावर सेजल ही लाजतच विराजला म्हणते, अहो हे काय करत आहात, कोणीतरी येईल. त्यावर विराज हा तिला म्हणतो, तू काळजी नको करू, आता तर तुझं आणि माझं लग्न झालं आहे. त्यावर सेजल ही म्हणते, हो ते तर आहेच, पण आपल्यामध्ये काही बाउंड्रीज देखील आहे. त्यावर विराज हा तिला म्हणतो, काय, मला काही समजले नाही. त्यावर सेजल ही त्याला म्हणते, म्हणजे तुम्ही आता निर्णय घेतलाच आहे की तुम्ही अमेरिकेला नाही जाणार, तुम्ही भारतातच राहणार आपल्या लोकांमध्ये, आपल्याच एन्व्हायरमेंटमध्ये. तेच मग माझं म्हणणं आहे की आत्ताच आपले लग्नही झाले आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप काही गोष्टी असतात, म्हणजे आपण एकमेकांपासून जेवढे दूर राहू तेच आपल्या सर्वांसाठी चांगले. यावर विराज हा सेजलकडे प्रश्नार्थक नजरेत पाहत म्हणतो, सर्व कोण? त्यावर सेजल ही म्हणते, सर्व म्हणजे आपल्या फॅमिली. त्यावर विराज हा रूढ स्वरात सेजलला म्हणतो, सेजल तू ठीक तर आहेस ना, तुझी प्रॉब्लेम काय आहे? त्यावर सेजल थोडीशी आरबळते. विराज हा रागात येऊन सेजलच्या दोन्ही हातांना घट्ट पकडून म्हणतो, सेजल मला तुझ्या जवळ यायचं आहे, मला तुला माझे बनवायचे आहे, मला तुझ्यावर संपूर्ण कंट्रोल हवा आहे आणि तू आहे की नेहमीच माझ्याशी दूर होण्याचं बोलत असते. विराज हा खूपच रागात आलेला असतो आणि सेजलला काहीच समजत नसतं. तर विराज हा आणखी जोराने सेजलचे दोन्ही हात आणखी घट्ट पकडतो आणि म्हणतो, सेजल, अमेरिकेमध्ये माझ्या जवळ येण्यासाठी मुली ह्या मरत होत्या आणि तू आहे की माझ्याशी जवळ येण्याऐवजी नेहमी दूर जात असते. त्यावर सेजलला खूपच वेदना होत असतात आणि सेजल ही विराजला म्हणते, विराज प्लीज विराज, माझा हात सोडा, मला खूपच दुखत आहे. त्यावर विराज हा भानावर येतो आणि तिचे हात सोडतो आणि आपल्या हाताकडे पाहत म्हणतो, सेजल मला माफ कर प्लीज, सेजल माफ कर मला. सेजल हे बघ, मला तुझ्या जवळ येण्याची अनुमती दे, आता तर आपण दोघे पती पत्नी आहोत. त्यावर सेजल ही रागातच म्हणते, विराज हे काय बोलत आहात? विराज म्हणतो, हे बघ सेजल, आता आपले लग्न झाले आहे आणि हेच आपले खरे नाते आहे. एवढ्यातच तिकडे शरद हा सेजलला आवाज देत येतो आणि त्याचा आवाज ऐकताच सेजल ही पटकन आपले डोळे पुसते. शरद हा त्यांच्याकडे येऊन म्हणतो, अरे सेजल, तुझ्या सर्व मैत्रिणी ह्या गेल्या. त्यावर सेजल ही आपल्या चेहऱ्यावरून हसू आणत म्हणते, काही माहीत, आतापर्यंत तर इकडेच होत्या, पण थँक्यू शरद, तू इकडे आलास. असे बोलून सेजल ही त्याच्या गळ्यात पडते. आम्ही दोघेही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो, म्हणजेच आपल्या कुटुंबाबद्दल, नात्याबद्दल. त्यावर शरद हा तिला म्हणतो, ते जाऊ दे, तू जेवलीस का? त्यावर सेजल म्हणते, नाही ना, किती घाईत हे सगळं झालं, त्यामुळे नीट जेवणच नाही झाले. तर शरद हा विराजला देखील म्हणतो, चल विराज जेवून घेऊया. असे बोलून सेजल ही शरदसोबत जेवायला निघून जाते. तर विराज हा रागातच तेथील खुर्चीवर बसतो.
आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.